तर मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी खर्चामध्ये वाढ होत असून हे आर्थिक गणित जुळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या संदर्भात प्राथमिक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय। तुर्तास आयुक्तांकडून मंजुरी मिळालेली नाहीये, मात्र महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाणीपट्टीच्या दरवाढीमध्ये अडसर ठरण्याची चिन्ह आहेत। मुंबईकरांच्या वतीने मात्र मी मुंबई महापालिकेला एवढी विनंती जरूर करीन, पहिल्यांदा मुंबईतल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचेल अशी संपूर्ण व्यवस्था पहिली निर्माण करा। दूषित पाणी नको, पाण्याची गळती नको, पाण्याच्या वेळेत कमतरता नको, पाईप फुटल्यामुळे आज पाणी बंद ही परिस्थिती नको, अशी सुदृढ व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने पहिली करावी। या मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। लोकांमध्ये रोष आहे आणि आवाज लवकरच मोठ्या आंदोलनाच्या रूपात बाहेर पडेल। मुंबईकरांना लुटण्याचे उद्योग थांबवा, नाहीतर जल अभियंत्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई शहरामध्ये उतरून त्यांचं तोंड काढायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।